मंडळी, पौराणिक कथांनुसार असे मानले जाते की महाअष्टमीच्या दिवशी दुर्गा मातेने चामुंडा या राक्षसांचा वध केला होता. त्यामुळे या तिथीला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की जो कोणी या दिवशी माता दुर्गेची खऱ्या मनाने पूजा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. शारदीय नवरात्रीच्या काळात माता दुर्गेच्या 9 रूपांची पूजा केली जाते आणि या काळात अष्टमी तिथीचे विशेष महत्त्व आहे, ज्याला महाअष्टमी असेही म्हणतात. या दिवशी माता दुर्गेचे 8वे रूप गौरीची पूजा केली जाते. गौरीचे वाहन बैल आणि शस्त्र त्रिशूल आहे. मग जाणून घेऊया नवरात्रीत महाअष्टमीला इतके महत्त्व काय आणि त्या दिवशी कोणत्या अशा वस्तू घरी आणायच्या आहेत आणि कोणत्या अशा वस्तूंची पूजा करायची आहे ज्याने माता दुर्गेची कृपा आपल्यावर सदैव राहील. मंडळी, पौराणिक कथांनुसार असे मानले जाते की महाअष्टमीच्या दिवशी दुर्गा मातेने चामुंडा या राक्षसांचा वध केला होता. त्यामुळे या तिथीला विशेष महत्त्व आहे. जो कोणी या दिवशी माता दुर्गेची खऱ्या मनाने पूजा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्याला देवीचा विशेष आशीर्वाद मिळतो. या दिवशी देवीच्या शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा आहे. त्यामुळे या दिवशी वीर अष्टमी असेही म्हटले जाते. ही तिथी अतिशय शुभ मानली जाते. या दिवशी निर्जल उपवास केल्यास मुलांचे दीर्घायुष्य वाढते. या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करताना गौरीला लाल चुनरीही अर्पण केली जाते. या दिवशी कन्या पूजेलाही विशेष महत्त्व दिले जाते. यामध्ये दुर्गेच्या 9 रूपांचे प्रतीक म्हणून 9 मुलींना घरी बोलावून प्रेमाने खाऊ घातले जाते. असे मानले जाते की कन्यापूजन केल्याने देवी प्रसन्न होते आणि तिचा आशीर्वाद कुटुंबावर सदैव राहतो. अशा स्थितीत दोन्ही तिथींना विशेष महत्त्व आहे. मंडळी, अष्टमीच्या रात्री 12 वाजल्यानंतर आपल्या घराच्या मुख्य दारावर शुद्ध तुपाचा दिवा अवश्य लावा. याने दुर्भाग्य दूर होतं. कोणत्याही दुर्गा देवीच्या मंदिरात जाऊन 8 कमळाचे फूल देवीला अर्पित करावे. याने देवी प्रसन्न होते. या दिवशी कोणत्याही योग्य विद्वान गुरुजींकडून दुर्गा सप्तशती पाठ करवावा. घरात पाठ केल्याने सुखशांती नांदते. कोणत्याही कुमारिकेला तिच्या आवडीचे कपडे किंवा इतर वस्तू भेट म्हणून द्यावी. कुमारिकांना आपल्या घरी बोलावून भोजन करवावे. जेवणात खीर अवश्य बनवावी. कुमारिकांना भेट वस्तू द्यावी. 11 सवाष्णींना लाल बांगड्या व कुंकू भेट म्हणून द्यावे. याने धनलाभाचे योग बनतात. देवीच्या मंदिरात फळ जसे की केळी, डाळिंब, सफरचंद इतर फळांचा नैवेद्य दाखवावा. नंतर गरिबांना दान करावे. कोणत्याही देवीच्या मंदिरात शृंगाराची सामग्री भेट द्यावी. याने समस्या सुटतात. पाणी असलेले नारळ डोक्यावरून 3, 5, 7 किंवा 11 वेळा ओवाळून पाण्यात प्रवाहित केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात. महागौरीच्या स्वरूपाला दुधाने भरलेल्या वाटीत विराजित करावे. त्यांना चांदीचा शिक्का अर्पित करावा. नंतर शिक्का धुवून नेहमीसाठी आपल्या खिशात ठेवावा. याने धन आपल्याकडे थांबेल. पिंपळाचे आकार असलेले पान घ्यावे. त्यावर राम नाम लिहावे. या पानांची माळ तयार करून हनुमानाला घालावी. याने सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात. स्थिर लक्ष्मी प्राप्तीसाठी पानात गुलाबाच्या 7 पाकळ्या ठेवून दुर्गा देवीला अर्पित कराव्या. पूजा करताना लाल रंगाचं कांबळ आसन म्हणून घ्यावं. त्यावर बसून पूजा करावी. मंडळी, अष्टमी तिथीला कन्यापूजन करणे विशेषतः फलदायी मानले जाते. पण महाअष्टमी आणि महानवमीच्या दिवशी कन्येची पूजा करणे उत्तम. या दिवशी माँ दुर्गेच्या 9 रूपांप्रमाणे 9 मुलींना आदराने खाऊ घाला आणि त्यांना लाल रंगाची चुनरी, नारळ, तांदूळ आणि पैसे अर्पण केले पाहिजे. असे म्हटले जाते की कन्या पूजेशिवाय दुर्गा पूजा अपूर्ण मानली जाते. या परंपरेला कुमारी पूजन असेही म्हणतात. असे मानले जाते की मुलीची पूजा केल्याने आई तिच्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते आणि ऐश्वर्य प्राप्त करते. अष्टमीच्या दिवशी दुर्गा देवीला सौभाग्याच्या भेटवस्तू अर्पण कराव्यात. नंतर त्या वस्तू सौभाग्यवती बाईला द्या. जो कोणी नवरात्रीच्या अष्टमी तारखेला देवीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण करतो तिच्या घरात सुख आणि समृद्धी येते आणि त्याला अखंड सौभाग्याचे वरदान मिळते. दुसरीकडे जर एखादी महिला सौभाग्याची भेट देत असेल तर त्या महिलेनेही 16 शृंगार केल्यानंतरच या वस्तू देवीला भेट म्हणून द्याव्यात. अष्टमीच्या रात्री देवीची पूजा करणे खूप महत्त्वाचे आहे. नवरात्रीच्या अष्टमीच्या रात्री अशोक वृक्षाची 9 पाने दुर्गा देवीच्या चित्रासमोर कलशात ठेवून ब्राह्मी, माहेश्वरी, कौमरी, वैष्णवी, वाराही, नरसिंही, इंद्राणी आणि चामुंडा देवीचे आवाहन करावे. त्यानंतर दुर्गा सप्तशतीच्या मंत्रांचा 108 वेळा जप करावा. यानंतर रात्री 12 वाजता घराच्या मुख्य दारावर गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि कलशाचे पाणी संपूर्ण घरात शिंपडा. हा उपाय तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश देईल. सर्व प्रयत्न करूनही व्यवसायात किंवा नोकरीत प्रगती होत नसेल तर अष्टमीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करून
लाल रंगाचे कपडे घाला. त्यानंतर लाल रंगाच्या चुनरीमध्ये नाणी आणि बत्ताशे ठेवून मातेला अर्पण करा. यामुळे सर्व अडथळे दूर होतील आणि यश मिळू शकेल. या दिवसात काहीही न खाता देवीची पूजा करावी असे मार्कंडेय पुराणात म्हटले आहे. तथापि बऱ्याच लोकांना तसे करणे शक्य होत नाही. त्यामुळे केवळ अष्टमी किंवा नवमीलाच असे कठीण तप आणि उपासना केली जाऊ शकते. असं केल्याने संपूर्ण नवरात्रीच्या पूजेचे विशेष फळ मिळू शकते. काही लोक दोन्ही दिवशीही उपवास करतात. अष्टमी आणि नवमीला उपवास केल्याने शरीर आणि मन शुद्ध होतेच, पण देवीच्या कृपेने मनोकामना पूर्ण होतात. मार्कंडेय पुराणानुसार देवतांनीही 9 दिवस देवीची आराधना केली होती. देवराज इंद्राने वृत्रासुर राक्षसाचा वध करण्यासाठी देवी दुर्गेची विशेष पूजा केली. एवढेच नाही तर त्रिपासूर राक्षसाचा वध करण्यासाठी भगवान महादेवाने भगवतीची पूजा केली. जगाचे स्वामी भगवान विष्णू यांनी मधुकैटभ नावाच्या 2 राक्षसांचा वध करण्यासाठी देवी दुर्गेची पूजा केली. वाल्मिकी नारायणातही शक्तीपूजेचा उल्लेख आहे. रावणाला मारण्यापूर्वी श्रीरामाने देवीची पूजा केली. देवीच्या आशीर्वादाने भगवान श्रीरामाला अमोघ बाण मिळाला होता. त्यामुळे ते रावणाचा वध करू शकले. पांडवांनीही आपली शक्ती वाढवण्यासाठी धर्माधारे विजय मिळविण्यासाठी देवीची उपासना केली होती. मंडळी, या दिवसामध्ये लक्षात ठेवणाऱ्या गोष्टी म्हणजे अष्टमी, नवमी आणि दसऱ्याला तामसिक अन्न खाऊ नये. म्हणजेच कांदा, लसूण, मांस यासारखे थंड, शिळे आणि कोणतेही दूषित अन्न खाऊ नका. या 3 दिवसात धान्यही खाऊ नये. त्यापेक्षा फलाहार घ्यावा. पुराणानुसार उपवासात दिवसा झोपू नये. असे केल्याने उपवास तुटतो, म्हणजे तो मोडतो. या दिवसात दारू, तंबाखू आणि सर्व प्रकारच्या मादक पदार्थांपासून दूर राहावे. नवरात्रीच्या या 3 दिवसांमध्ये पती पत्नीने शारीरिक संबंध ठेवणेही टाळावे. मंडळी, अष्टमीच्या दिवशी नारळ खाणे ही वर्ज्य आहे, कारण ते खाल्ल्याने बुद्धीचा नाश होतो. आवळा, तिळाचे तेल, लाल रंगाच्या भाज्यांचे सेवन करणे आणि पितळेच्या भांड्यात अन्न खाणे निषिद्ध आहे. मात्र आईला नारळ अर्पण करता येतो. अनेक ठिकाणी भोपळा आणि करवंद देखील निषिद्ध आहेत, कारण ते मातेला अर्पण केले जातात. देव, दानव, राक्षस, गंधर्व, नाग, यक्ष, किन्नर, मानव इत्यादी सर्व अष्टमी आणि नवमीलाच पूजा करतात. कथानुसार या तिथीला मातेने चंडमुंड या राक्षसांचा वध केला होता. अष्टमीच्या दिवशी कुलदेवीच्या पूजेसोबत महाकाली, दक्षिणकाली, भद्रकाली आणि महाकाली यांचीही पूजा केली जाते. माता महागौरी हे अन्नपूर्णेचे रूप आहे. या दिवशी अन्नपूर्णा मातेचीही पूजा केली जाते. म्हणून अष्टमीच्या दिवशी कन्याभोज आणि ब्राह्मणांना भोजन दिले जाते. अष्टमीला भगवती मातेची पूजा केल्याने संकटे आणि दुःख दूर होतात आणि शत्रूंवर विजय प्राप्त होतो. शास्त्रीय पद्धतीने देवीची पूजा करणारे सर्व रोगांपासून मुक्त होतात आणि धनसमृद्धी प्राप्त करतात. बऱ्याच लोकांसाठी सप्तमी आणि अष्टमी किंवा नवमीलाच उपवास संपतो आणि नंतर शेवटच्या दिवशी हवन केले जाते. अष्टमीच्या दिवशी हवन करणे शुभ आहे. मंडळी, अष्टमी आणि नवमी तिथीवरही शनीचा प्रभाव असतो. या दिवशी मातृदेवतेची यथायोग्य पूजा केल्याने शनीच्या प्रभावापासून रक्षण होते. संधी पूजेच्या वेळी दुर्गा देवीला प्राण्यांचा बळी देण्याची परंपरा आता थांबली आहे आणि त्याऐवजी तपकिरी भोपळा किंवा लौकी कापली जाते. अनेक ठिकाणी केळी, भोपळा, काकडी या फळांचा आणि भाज्यांचा बळी दिला जातो. यामुळे माता गौरी तसेच माता सिद्धिदात्री प्रसन्न होतात. या दिवशी संधी काळात 108 दिवे प्रज्वलित केल्याने जीवनातील अंधाराची छाया नाहीशी होते.